कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने शीत सत्र के आखिरी दिन भी महायुति सरकार पर जमकर निशाना साधा है। नई सरकार के कामकाज से लेकर अन्य मुद्दों पर भी नाना पटोले ने सीएम देवेंद्र फडणवीस को घेरते हुए जवाब मांगा है। या कर्जाच्या मुळे एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की महागाई वाढवली जाईल आणि जनतेच्या खिशातले पैसे काढले जातील, अशा पद्धतीचे उत्पन्नाचे स्रोत यांचे वाढू शकतात। अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे। सरकारने ती भूमिका विधानसभेत स्पष्ट करावी की जनतेला महागाईतून त्यांच्या खिशातले पैसे काढणार का, राज्यातल्या प्रॉपर्ट्या शासनाच्या विकून उत्पन्न वाढवणार आहे का, हे सगळे प्रश्न आज जनतेच्या समोर आहे आणि आमच्याही समोर आहे। आणि म्हणून या सगळ्या उत्पन्नाचे स्रोत वाढत असताना सरकारने विधानसभेत याचा खुलासा करावा, ही भूमिका आमची राहणार आहे। काल विदर्भाच्या अंतिम आठवड्या प्रस्तावावर मी स्वतः ती भूमिका मांडलेली आहे। आज सरकार उत्तर काय देतं, विदर्भाला भोपळा देतं की तोंडाला पानं पुसून जातंय, हे आज सरकारच्या उत्तरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आम्ही उत्तराची वाट पाहतोय। काल मी विदर्भाच्या अनुशेषाबद्दलची सगळी भूमिका विधानसभेत मांडली। योगायोगानं दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी पण अनुशेषाचे अनेक मुद्दे विरोधी पक्षात असताना उपस्थित केलेले होते। आता तेच मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ते आज काय उत्तर देतात त्याच्यावर आमचं लक्ष आहे।